फळाला. जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरुमाऊलीचा आपल्याला. नुसतेच दर्शन ही पुरे होते पतिताने पावन व्हायला. म्हणूनच कायम लक्षात ठेवा, श्री स्वामी माऊली ही आपल्या कायम पाठीशी आहेत. फक्त एकदा स्वामींना हाक द्या, ते तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील. स्वामी माऊली, मी तुमच्या सोबत आहे आणि मी तुमचं नामस्मरण करत आहे, असं कमेंटमध्ये टाईप करा. आणि गुरुमाऊलीकडे मी एकच प्रार्थना करेल की तुमची सर्व कामे त्यांच्या चरणस्पर्शाने पावन व्हावीत व त्यांना सगळ्या कामांमध्ये यश मिळावं, हीच स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे वेळ काळ ही कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे. मित्र हो, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. त्यामुळं आपण मनापासून दुसऱ्यांना सर्व काही दिले पाहिजे व दानधर्म केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला कुठेतरी आपला देव चांगलं करत असतो. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रारब्धाने साठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. त्यामुळं ते म्हणत असतात आपल्याला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्यांची होई जगभर कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, स्वामींची भक्ती आल्यानुसार आपली संकटे व सगळे आयुष्यातली ताणतणाव सगळे दूर होतात. फक्त स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अपयशस्वी या दोघांचाही घ्या. कारण यशस्वी काय करायचंय ते सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो. त्यामुळं दोन्ही माणसं आपल्या आयुष्यात इम्पॉर्टंट असतात. चांगलेच होणार हे मनात धरून चला आणि बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासा आणि सकारात्मकतेचा असेल. निश्चित राहा, मी पाठीशी तुमच्या जरूर आहे. मित्रांनो, गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेन तेच साधन खरे वाटू लागते. आपण काही एका निश्चित कार्यकर्ता जन्माला आहोत व ते म्हणजे मनुष्य देहात परमात्माची ओळख करून घेणे हे होय. म्हणून परमेश्वराची ओळख कायम करून घ्या व नामस्मरण करत राहा. जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात खूप दुःख आहेत, थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको. दुःखाचे डोंगर पचवून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण असतं, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना सोसून बघ. जीवन मरण एक कोडं असतं, जाता जाता एवढं कोडं सोडून बघ. हे कोडं सोडता माणसाचा जन्मापासून मृत्यू कधी होतो हे त्यालाही कळत नाही. मित्रांनो, वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का? नाही. त्याचप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतः काही मिळवायचे असते का? नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. एवढं लक्षात ठेवा. नित्य स्मरावे स्वामींना, दत्त स्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो सर्वनाश. अतिलोभात होतो विनाश, हृदयात ठेवा भाव निस्वार्थ. अनुभवा स्वामी सुख ते परमार्थ, मितभाषी असतो सदा सुखी. व्यर्थ बोलेल तो होईल दुखी, समर्थ नापास ओ नामास रोज स्मरावे. माय बापास कधी न बुलावे, मनुष्य जन्म मिळतो एक वार. स्वामी नामात सुख हे अपरंपार. खरंच श्री स्वामी समर्थ या नावात किती सुख आहे. यानेच आपले सर्व कष्ट दूर होतात.
तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे. तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडी तरी पीळ दिसायला हवा ना. तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडी तरी फरक पडला पाहिजे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही, त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात जगावे. एवढे लक्षात ठेवा, अहंकार कधी करू नका व अहंकार केला तर आपला सर्वनाश हा निश्चित आहे. मित्रांनो, परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रपणे आणि गोड शब्दात सांगावी. चौथी म्हणजे स्वार्थाला आळा घालणे, म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असे वाटते त्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्याकरता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला नक्कीच मदत करते. त्यामुळं तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजे ज्या दुसऱ्यांना सुखावतील. दुसऱ्यांना दुखवणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही कधीच सुख प्राप्त करू शकत नाही, एवढं मात्र नक्की. सर्कशीमध्ये वाघ, सिंह, घोडे, हत्ती जे काय प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे, त्या वाघाचे व त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा तो मनुष्य असतो त्याच्याकडे असतो ना. प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. जग काय म्हणेल ते पाहतो. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला की मी किती गोष्टी कराव्या लागतात. त्या सगळ्या करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. हे कशाने होईल? अत्यंत प्रेमानेच होईल व ते नामस्मरणाने शक्य होईल. भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो, ते खरे भजन होत नाही. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याचप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते आणि ते झाल्यावर त्याची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे व आम्हा सर्वांना सुखी ठेवा स्वामी समर्था, हेच मी सर्वांसाठी स्वामींकडे मागणी करील. मित्रांनो, प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो, पण त्याहून शाश्वताचे सुख कसे लाभेल? संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हा शाश्वत समाधानाचा मार्ग आहे, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. सत्याला काही रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे, म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. तुम्ही कुठेही राहा पण नामात असा. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याच्याहूनही जास्त बरे होईल. मित्रांनो, चांगला प्रपंच म्हणजे सहज न सापडणारी रक्तातील साखर. आयुष्य चालले आहे, उद्याचा भरोसा नाही, तेव्हा आता सगळे सोडून नामाला घट्ट धरा. प्रपंचात कमी जास्ती होणारच. तुम्ही असलात तरी आणि नसलात तरी तो चालूच राहतो. नाम इतके घ्यावे की नामात शेवटचा श्वास जाईल याची खात्री वाटली पाहिजे. एवढे नाम तुम्ही घेतले पाहिजे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करणाऱ्या किंवा पारायणाचा नाही. मित्रांनो, बद्रीनारायणची यात्रा करूनही जो साधारण नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच जास्त फायदा होईल. काही वेळ खेळ जसे एकाड्याने खेळायचे असतात, तर परमार्थ हा आपल्याशीच करायला खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याची जरुरी नसते. एवढं लक्षात ठेवा. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. म्हणून शांती ठेवा व मन निर्मळ ठेवा. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देह बुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. एवढे लक्षात ठेवा. आपण नेमके कोण आहोत?
मित्रांनो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांनाच षडरिपू असे म्हणतात. फारसी भाषेत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात त्यांना साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करणारा साधारण म्हणतात. या 6 मान्य करणारा सामान्य असे म्हणतात. या 6 आपल्या धाकात ठेवणारा साधक म्हणतात. या 6 अधू करणारा साधू असे म्हणतात. या 6 संपूर्ण अंत करणारा संत असे म्हणतात. आणि या 6 अर्थ नीट समजून घेऊन स्वतःची अन्मोन्नती करतो त्याला समर्थ असे म्हणतात. म्हणून लक्षात ठेवा की आपण कशा प्रकारे या 6 दोषांपासून मुक्त होऊ शकू याचीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही. माझ्याशिवाय कुणासही याचा दोष देता येत नाही. घडले जे जे, राहिले जे जे, जबाबदारी माझ्यावर. कालच्या चांदण्यांची किरण फक्त माझ्या हातावर. आपण आपली द्यावी साध आणि झाकून घ्यावे कान. इतके सोपे कळत नाही त्याचा ठरलेला अपमान. उगाच स्वतःच गंभीरपणे आपण आपले घेत असतो. जाता जाता अर्थ कळेल इतकेच खरे सोपे असते. प्रारंभाच्या आधीपासूनच दूर अंत बघत असतो. म्हणून कोणी मरण्याआधीच थोडे रडून घेत असतो. वाऱ्यावरून गंधासारखा भिंगत भिंगत मोह येतो. नको नको म्हटलं तरी ओंजळीतून उचलून नेतो. पायाच होतात वाऱ्याचे आणि हळूच जमीन सुटलेली. आयुष्यातून उठलेल्याची ओली चिन्हे उठलेली. मित्रांनो, चालण्यासाठी पाण्यापेक्षा आधी डोळे वापरायचे. देव जाणे असले आम्हा कुठल्या जन्मी समजायचे. कळून सवरून पुन्हा पुन्हा असेच सारे घडायचे. आपण फक्त शिळ घालत तोपी पीस खेचायचे. झाले गेले असो आता बाद सारे शून्याकार. आकाश चौकट नसलेले आणि ढगास ना नक्की आकार. मित्रांनो, अजून पुढची गोष्ट आपण जाणून घेऊ की मृत्यूचा तमाशा कसा असतो. ते आता थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. बसलो होतो असाच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत, देऊ लागला मला दम. हडबडून त्याला म्हणलो, असा अचानक आलास का? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदा खदा हसला. तुझ्या विना कोणाचं नाही अडत, चल दाखवतो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमटत होता. तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले. त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगला माणूस होता. माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना, उगाच असं वाटून राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरी तुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो ती आईची दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला, हिच्या साठी अडून बसली. सगळ्यांचं वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. याचं करून थकले, आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी यमाला, लवकर घेऊन चला इथून मला. नरकातच राहतो मी अजून, आता तरी स्वर्गात ने मला. ही एवढी छान कविता आहे मित्रांनो की माणसाचं कुणीच नसतं. आपल्याला वाटत असतं आपल्यामुळं सगळ्यांचं आडून राहील, पण तसं काहीच नसतं. आपल्यामुळं कोणाचंच आडून नसतं. त्यामुळे आपलं कर्म करत राहा व कामगिरी चांगली ठेवा, तुम्ही नक्कीच पुढे जाल. प्रत्येक माणसाची जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची, तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशांच्या अडचणींची, तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटांची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कुणी मिळणं हे नशीबच. नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो. म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पाडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कुणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल, पण ते कंटाळवाणं असलं तरी खरं असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतात. मित्रांनो, कुठं कसं कळत नाही. चूक रक्तातील की बीजातील, नसातील की माणसातील, कळत नाही अंतराळातलं काही. मात्र चूक गेलंय बरंच काही. कानांनी ऐकलं नाही, डोळ्यांना दिसलं नाही, स्पर्शानं जाणवलं नाही की कसला सुवास नाही. नक्कीच चुकलंय काही. दगड नसतानाही ठेच लागली, अश्रू नसतानाही डोळ्यात लाली. नीरव शांततेत आली बशीरता, नसता पाणी लोचनी सजलता. जाणवतो राहतो चुकीचा परिणाम सारे काही वाटते. कुचकाम काय चुकलंय कळत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात कधीच काही कळत नाही की आपलं काय चुकलंय. त्यामुळे रोग आपल्यावर लागवलेत.
त्यामुळं आपण हसत खेळत जगून घ्या आणि सगळ्यांशी बोलून घ्या. कितीही मारले मन तरी ते मरत नसते. आशेच्या फांदीवरती कुठेतरी झुलत असते. मनाचे मरणे असते की भावनांचे जगणे. प्रत्येक क्षणी फक्त स्वतःचे उरणे असते. जीवनात आनंद असा किती वेळ टिकतो. पाण्याने भरलेल्या ओंजळीत शेवटी ओलावाच राहतो. आस कशाची करायची. मनाच्या रखरखत्या तव्यावर आठवणींची पोळी भाजायची. आभाळावरून येते तसे कधी कधी मनही भरून येते. मेलेल्या मनावर जणू आशेची नवीन पालवी फुटते. कितीही मारले मन तरी ते मरत नसते. आशेच्या फांदीवर ते कुठेतरी झुलत असते. मित्रांनो, लक्षात ठेवा, असे जगावे, असे जगावे. छाताडावर आव्हानांचे लावून उत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांगडी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळतो सत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटसे ठणठणावून सांगते, ये आता बेहत्तर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. मही गहिवर यावा जगास, साऱ्या निरोप शेवट देताना. सर्व कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला तुम्ही द्यावे उत्तर. मित्रांनो, काय वय तुमचं निघून जात असतं. तुम्ही आयुष्य जगत असतात, त्यासोबत तुमचं वयही निघून जात असतं. त्याचप्रमाणे ही कविता मी तुम्हाला ऐकवतो. देखावे बघण्याचे वय निघून गेले, रंगावर बोलण्याचे वय निघून गेले. गेले ते उडून रंग, उरले हे फिकट संग. हात पुढे करण्याचे वय निघून गेले. कळते पाहून हेच, हे नुसते चेहरेच. चेहऱ्यातच जगण्याचे वय निघून गेले. रोज नवे एक नाव, रोज नवे एक गाव. नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले. रिमझिम तो रातंदिस, स्मरणांचा अमृत गाणं. पावसात भिजण्याचे वय निघून गेले. हृदयाचे तरुणपण आसरले नाही पण, झंकरात जुरण्याचे वय निघून गेले. एकटाच मज बघून चादरात ये अजून, चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले. आला जर जवळ अंत, का हा आला वसंत. हाय फुले टिपण्याचे वय निघून गेले. एवढी छान कविता लिहिलेली की वय आपलं निघून जात असतं. मित्रांनो, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकलेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले ते कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धुळ, थांबण्यास उसंत नाही. येथील वादळे खोटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना पसंत नाही. मित्रांनो, एकदा लक्षात घ्या की आपण एकदा सुरुवात केली तर ते शेवटपर्यंत थांबवावे नाही व ते चालत राहावे व ते काम नेमके करत राहावे. एकदा केव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं की आपण गाबवलेली चिंच कित्येक वर्ष खाल्ली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही व चटवयाच्या बिया घासून चटके घ्यावेत असं आता वाटत नाही. कारण परिस्थितीच्या चटके शोधताना पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला बालपणीचा काळ सुखाचा स्वतःबरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या उडणाऱ्या म्हातारीचे सर्व आनंद नेले. त्याला बदल्यात तिथं वादळीय म्हणजे आपल्याला दिलं म्हणून ती अजून उडू शकते. आपण माय जमिनीत राहावं म्हणून आपण कायम जमिनीवरच राहू व जमिनीवर माणसाने राहावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कवड्यातून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही एवढी छान कविता लिहिलेली आहे, ती तुम्हाला ऐकून खूप प्रसन्न वाटेल. मित्रांनो, इच्छा आपल्या भरपूर मनामध्ये इच्छा असतात आणि आयुष्यात इच्छा कोणालाच नाही असे नाही, सर्वांनाच त्या इच्छा असतात.
विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर मला जय मिळवताना यावं एवढीच माझी इच्छा. माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही. माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. माझी फसवणूक झाली तर तू मला सावरस अशी माझी अपेक्षा नाही. माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारण तू करावंस मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही. ते ओझं भयायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओढावून काढलेत, मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा. म्हणून काहींच्या खूप छोट्या इच्छा असतात व मित्रांनो, त्यात आता दुर्लक्ष करायला तुम्ही शिकलं पाहिजे. लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला. तेव्हा सापाच्या रुचीची कोणतीच गोष्ट नव्हती. तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली. घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवताला चावलं. सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा प्रयत्न पुरेपूर केला. व दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला, जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही, स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता. कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो, पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचेच इतके नुकसान केले आहे. कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना, काही लोकांना आणि काही अपघातांना, कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे. स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा. आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर तुम्ही प्रतिक्रिया दाखवावीच. कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात, एवढं लक्षात ठेवा. आयुष्य तेच आहे, स्वप्न खोटेच आहे, भानावर येताच वास्तवाचे चटकेच आहे. आयुष्य तेच आहे, मधुर गाणेच आहे, निसर्गी छेडी संगीत लयबद्ध होणेच आहे. आयुष्य तेच आहे, माणसांचे मळेच आहेत, एखादं दुसरं सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आहेत. आयुष्य तेच आहे, सांगतात सारेच आहे, एकसारखं वाटत नाही आयुष्य कुठे आहे. आयुष्य तेच आहे, अंधा तरी वाटेच आहे, मृत्यू एक सत्य, बाकी खोटेच आहे. आयुष्य तेच आहे, सौंदर्यावर भाळलेच आहे, मी मागितला चंद्र हात पोळलेलाच आहे. आयुष्य तेच आहे, वेडे म्हातारे खुळेच आहेत आणि शहाण्यांची खेळ ओळख वेड्यामुळेच आहेत. आयुष्य तेच आहे, प्रश्न वाकडेच आहे, मनाला जे पटतं मेंदूसाठी ते कोडेच आहे. म्हणून आयुष्य असंच असतं, ते आपल्याला सोडवायचं असतं व जीवन आनंदाने जगायचं असतं. त्याचप्रमाणे आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद आश्वासद होऊ. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाळ टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. ज्या आनंदातून दुःख निघत जाईल तोच खरा आनंद. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे. वृत्ती वगळून तो चाकला आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरू सांगत असतात व स्वामी सांगत असतात, नामात खूप ताकद आहे, त्यामुळे मी तुझा व्याप वाढू देणार नाही व तुझ्या सर्व कुटुंबाला मी सुरक्षित व सर्व काही बाजूने सुरक्षित करून ठेवील व त्यांना कधीच संकट येऊ देणार नाही. मी पण मित्रांनो अशीच प्रार्थना करतो की स्वामींचरणी सर्वांचे सुख हो व स्वामींचरणी प्रार्थना करतो की कुणाला मोठ्या संकटात स्वामींनी टाकू नये व टाकले जरी तरी त्याचे मार्ग मोकळे करावे. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर नक्कीच असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय असतो, तो म्हणजे फक्त डोळे बंद करा आणि म्हणा, उडत गेले सगळे, मला कुणाशी काही घेणे देणं नाही आणि तुम्ही फक्त आपले काम नेमाने करत राहा आणि प्रेमाने करत राहा, तुम्हाला सर्व काही मिळेल. मित्रांनो, भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे. म्हणून कुणाला भ्यायचं नाही, आपलं आपण काम करत राहायचं. सर्व काही आपल्याला नक्कीच मिळेल व यश हे आपल्या हाती नक्कीच लागेल.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. म्हणून जेव्हा वाटत असेल की सगळं संपून गेलंय आता, तेव्हाच काहीतरी नवीन सुरुवात करा आणि नव्याने वर चला. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून आज जर तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला पुढे सक्सेस मिळेल व तुम्ही चांगल्या पदावर किंवा हुद्द्यावर जाऊ शकाल व तुम्हाला लोक झुकून मुद्रा करतील, एवढं मात्र खरं. म्हणून आजचा संघर्ष तुमचं उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. विचार तुमचे बदला, आयुष्य तुमचे नक्कीच बदलेल. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मागे हटू नका. ती गोष्ट करून साध्य करूनच मागे हटा. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवत असतात. आयुष्यातील असंख्य समस्यांनी फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. त्यामुळं पहिले कृती करा आणि तुमचं आयुष्य निवांत ठेवा आणि निथळ पाण्यासारखं ठेवा आणि एकसारखं काम करत राहा. तुम्हाला जेव्हा कंटिन्युटी लागेल कामामध्ये, तेव्हा तुम्ही सर्व कामे करायला नक्कीच लागाल. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळं जेव्हा तुम्हाला यश डायरेक्टली भेटून जातं, तुम्ही त्याचा आनंद घेऊ नाही शकत. पण तुम्हाला संकटातून जर जावे लागले तर त्या यशाची चव ही काही निराळीच असते. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात, एवढं लक्षात ठेवा. नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता. मालक व्हायची स्वप्न बघा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवायला शिका आणि स्वतःवर देखील विश्वास ठेवा. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. हे मी तुम्हाला पहिले सांगितलं. व विचार ही एक विलक्षण शक्ती तुमच्याकडे देवाने दिलेली आहे. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही होत जाता. तुम्ही वाईट व्यक्तीसोबत राहाल तर तुम्ही वाईट होत जाल व चांगल्या व्यक्तीसोबत राहाल तर तुम्ही चांगले होत जाल. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधी हारू शकत नाही. म्हणून काही लोकांकडे तर उमेद पण नाही, मग ते असेच हारून जातात व हार मानून पत्करतात व मागे सरतात. मित्रांनो, त्यामुळे ज्याच्याजवळ उमेद असते ना, तो आयुष्यात काहीतरी करून दाखवतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचंय या मार्गाने चालत राहा. कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुम्ही मनस्थिती बदलायची असते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुसऱ्याचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडतं गेलं पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्याने निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेही ध्येय गाठायचे असते. त्यामुळं तुमच्या ध्येयाच्या व तुमच्या ध्येय जीवनात कुठलेही संकट आली तर त्यांना सामोरं जाण्याची शक्ती तुमच्यामध्ये ठेवा आणि पुढे चालत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळणार. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यास सत्यानं उतरवणे हाच खरा संघर्ष आहे. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो. त्यामुळे तुम्हाला आता यातील काय बघायचं हे तुम्ही ठरवायचं. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला लागा. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. त्यामुळं तुम्ही कसे आहात, तुम्ही चांगले आहात तर चांगलेच राहा, नेहमी चांगले राहा. तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं. म्हणून आपण जो दुसऱ्यांना सल्ला देत असतो त्यावर आपण स्वतः कधीच काम करत नाही, त्यामुळे आपण मागं पडत असतो. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. म्हणून आपले प्रयत्न निसफल झाले म्हणून हार मानू नका, पुढे चालत राहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची नक्कीच दखल घेईल. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हार मानायची जास्त भीती असते. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलायची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. म्हणून आपल्यासमोर कोणी आपल्याला काही बोलले नाही पाहिजे, एवढे तुम्ही
ध्यानात ठेवा आणि पुढे काम करत राहा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहावे लागतात. हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा. चुकलात तरी एखादा तारा नक्कीच मिळेल. उडणाऱ्यांच्या किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य. मग आपल्याला अशा असामान्य लोकांसोबतच मैत्री करायची आहे व त्यांच्यासोबत मैत्री करूनच आपल्या संकटांना ते धावून येतील व त्यांच्या संकटांना आपण धावून जाऊ. जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी असतात. म्हणून जर ध्येय मोठे ठेवाल तर लक्षात ठेवा अडचणीही मोठ्या येतील. मित्रांनो, विश्वासार्हता म्हणजे काय आपण थोडक्यात जाणून घेऊ. आपल्या सगळ्यांना लांडगा आला अशा ओरडणाऱ्या धनगराच्या मुलाची गोष्ट माहीत आहे. गावातल्या लोकांची थोडी मजा करायची म्हणून तो ओरडला, वाचवा वाचवा, लांडगा आला रे, लांडगा आला. गावातले लोक त्याचं ओरडणं त्याच्या मदतीला धावून आले, परंतु त्यांना लांडगा काही दिसला नाही. कशी फजिती केली म्हणून तो मुलगा त्यांना हसला. ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो मुलगा तसाच ओरडला. लोक धावत आले आणि त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. त्यानंतर एक दिवस मेंढ्या राखत असताना खरोखरच एक लांडगा आला. तो मुलगा मदतीसाठी ओरडू लागला. गावातल्या लोकांनी त्याचं ओरडणं ऐकलं, पण यावेळेस त्याच्या मदतीला कोणी आलं नाही. त्यांना वाटलं हा पुन्हा खोडी काढतोय. कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. लांडग्याने त्याची मेंढी पळवली. या गोष्टीचं तात्पर्य काय? तर मित्रांनो, माणसं जेव्हा खोटं बोलतात तेव्हा ते आपली विश्वासार्हता गमावतात. एकदा त्यांच्यावरचा विश्वास उडाला की ते खरं बोलले तरी त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. लक्षात ठेवा, चांगल्या चरित्राची पारख प्रामाणिकपणावरूनच होते. मित्रांनो, अर्धसत्य किंवा अर्धवट माहिती यामुळे देखील परस्पर संबंध हे बिघडत असतात. अतिशयोक्ती म्हणून आपलेच आपण घात करू नये व कोणाशी खोटं बोलू नये. अर्धसत्य आणि सत्याच्या विरथ्यापासून सावध राहा. एका खलाशाने एका बोटीवर 3 वर्ष काम केलं. एका रात्री तो दारू पिऊन धिंगला. खरं म्हणजे असंच प्रथमच घडलं होतं. कप्तानाने लॉगमध्ये नोंदी केली. दिवसभरात कापलेलं अंतर, प्रवासी संबंधित तांत्रिक बाबी व इतर घटनांचा तपशील असणाऱ्या लॉगबुकात प्रत्येकाची दिवसाची अधिकृत नोंद कर्मचाऱ्यांपैकी एक जण आळीपाळीने करत असतो. आज रात्री खलाशी पिऊन झिंगला होता. खलाशाने ते वाचलं आणि या शेऱ्यामुळे आपल्या वरतीवर परिणाम होईल असं त्याला वाटलं. तो कप्तानाकडे गेला. त्याने त्याची क्षमा मागितली. 3 वर्षात असं प्रथमच घडलं अशी त्यात भर घालून पूर्ण सत्य लिहिण्याची त्याने त्याला विनंती केली. कप्तानाने ते नाकारलं आणि तो म्हणाला, मी लॉगबुकात जे लिहिलंय ते सत्य आहे. दुसऱ्या दिवशी लॉगबुकात नोंद करायची त्या खलाशाची पाळी होती. त्याने लिहिलं, कप्तानाने आज रात्री दारू घेतली नाही. कप्तानाने ते वाचलं आणि संपूर्ण सत्य स्पष्ट करणारी भर त्यात घालण्यासाठी सांगितलं. कारण जे लिहिलं त्याला कप्तान अर्थ रोज रात्री दारू पितो असा होत होता. खलाशानं आपण जे लिहिलंय ते सत्य असल्याचं सांगितलं. दोन्ही विधानं सत्य होती, परंतु त्यातून चुकीचा अर्थ व्यक्त होत होता. म्हणून आपल्या बोलण्यातून कोणाचा काय अर्थ निघतो त्याकडेही आपण पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानुसार कामगिरी केली पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, अतिशयोक्तीमुळे 2 गोष्टी होतात. त्यामुळे माणसाची बाजू कमकुवत होते आणि त्याची विश्वासार्हता कमी होते. अतिशयोक्ती करण्याचं व्यसनच लागतं आणि तशी एक सवयच होऊन बसते. काही लोकांना अतिशयोक्ती केल्याशिवाय एखादी गोष्ट सांगता येत नाही. खरेपणा अंगी बाणगा. खरेपणा, प्रामाणिकपणा आपल्या वृत्तीचा भाग असतो. तो सिद्ध करणं अवघड असतं. इतरांना मदत करण्याची मनापासूनची इच्छा असेल तर आपण आपली ध्येय गाठू शकतो. ढोंगीपणापासून दूर राहा. संकटात असलेल्या मित्राला मी तुझ्यासाठी काही करू शकतो का असं विचारणं हे अगदी चीड आणणार आहे. डोळ्यात धूळ फेकण्यासारखं आणि ढोंगीपणाचं आहे. तुम्हाला जर खरंच मदत करायची असेल तर आवश्यक ते काय करता येईल याचा आधी विचार करा आणि नंतर ते प्रत्यक्ष करा. बरेच जण मनापासून नव्हे तर स्वार्थासाठी, स्वतःच्या मतलबासाठी प्रामाणिकपणाचा देखावा करतात. म्हणजे अडीअडचणीच्या वेळी आपल्याला हक्काने मदत मागता येईल असं त्यांना वाटतं. अर्थहीन आणि खोट्या नाटकी वागण्यापासून दूर राहा. सावधान, प्रामाणिकपणा असला म्हणजे योग्य अंदाज करता येतोच असे नाही. एखादा माणूस भलेही प्रामाणिक असेल पण त्याचेही अंदाज चुकू शकतात. कृती ही शब्दापेक्षा खणखणीत असते. खरं प्रेम कोणाचं? छोटा डॉन म्हणतो, आई मी तुझ्यावर प्रेम करतो. नंतर काम विसरतो, बाहेर पळतो, बागेतल्या झुल्यावर झोप घेतो. पाणी भरणं आणि सरपण आणणं आईसाठी बाकी ठेवतो. चिमुकली नेल म्हणते, आई मी तुझ्यावर प्रेम करते. प्रेम इतकं की नाही सांगता येत शब्दात. नंतर अर्धा दिवस ती बसली आईला त्रास देत आणि ती जेव्हा गेली खेळायला आईने सुटकेचा निश्वास सोडला.
यावेळी छोटा फॅन म्हणते, आई मी तुझ्यावर प्रेम करते. आज फार आनंद झालाय मला, कारण सुट्टी आहे शाळेला, म्हणून आज मी तुला मनसोक्त करीन मदत. असं म्हणत तिने खेळवलं छोट्या भावाला तो झोपेपर्यंत. मन हलकेच पावले टाकत ती आली कुंजा घेऊन. झाडली तिने फरशी आणि लावली खोली. संपूर्ण दिवस कामात आणि आनंदात होती ती. एखादं लहान मूल जितकं कामूस आणि आनंदी राहील तितकी परत ते सर्वजण म्हणाले, आई आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, आणि झोपायला निघून गेले. तुम्हाला काय वाटतं, आईच्या दृष्टीने खरं प्रेम कोणाचं होतं? मित्रांनो, सचोटीने आणि निष्ठेने वागा. लक्षात ठेवा, पारंपरिक शहाणपण सांगतं कोणत्याही खरेदी केलेल्या किंवा विकलेल्या वस्तूला त्यातील छुप्या अमूल्य विकाऊ नसलेल्या एका घटकाशिवाय काही किंमत नसते. हा घटक कोणता? कोणत्याही वस्तूतील छुपा अमूल्य घटक म्हणजे ती वस्तू तयार करणाऱ्याचा प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता. हे काही मोठं रहस्य नाही, परंतु अनमोल नक्कीच आहे. दिखाऊ, सचोटी, औंदर्य, प्रामाणिक कृती मागाचा शंकास्पद उद्देश. दुपारच्या जेवणानंतर कोणी बिल द्यायचं याबाबत 3 अधिकाऱ्यांमध्ये वाद चालू होता. एक म्हणाला, मी बिल देतो, मला करात सवलत मिळते. दुसरा म्हणाला, बिल माझ्याकडे द्या, मी कंपनीकडून ते वळत करून घेईन. तिसरा म्हणाला, मला बिल देऊ द्या, कारण पुढच्या आठवड्यात मी दिवाळखोरी जाहीर करणार आहे. मित्रांनो, विनम्रता अंगी बाणगा. लक्षात ठेवा, तुमच्याकडे विनम्रता असली तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी मस्त व आयुष्यात एकदम नीट मिळतात. आत्मविश्वासाला नम्रतेची जोड नसेल तर तो उद्धटपणा असतो. विनम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया असतो. ते मोठेपणाचे लक्षण असते. नम्र वागणूक माणसाला आकर्षित करते, तर ढोंगी नम्रतेपासून माणसे दूर जातात. एकदा एक घोडेस्वार रानातून चालत होता. काही सैनिक लाकडाचा जड ओंडका हलवताना त्याला दिसले. ते सैनिक ओंडका उचलण्याची धडपड करीत होते, पण त्यांना वरिष्ठ अधिकारी जवळच उभा होता. त्या घोडेस्वाराने त्याला विचारलं, तुम्ही सैनिकांना मदत का करीत नाही? अधिकाऱ्याने उत्तर दिलं, मी अधिकारी आहे, मी हुकूम देतो. तो घोडेस्वार खाली उतरला, सैनिकांजवळ गेला आणि ओंडका हलवण्यास मदत करू लागला. त्याच्या मदतीने ओंडका हलला. घोड्यास्वार स्वार होऊन तो घोडेस्वार त्या अधिकाऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, पुढच्या वेळी जेव्हा तुझ्या माणसांना मदतीची गरज लागेल तेव्हा सेनापतीला बोलवा. तो अधिकारी चपापला. चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की तो त्याचा सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन होता. मित्रांनो, या गोष्टीतला संदेश अगदी स्पष्ट आहे. यश आणि नम्रता हातात हात घालून चालतात. इतर लोक जेव्हा तुमच्या नावाचा डंका पिटतात तेव्हा त्याचा आवाज अधिक दूरवर जातो. याचा जरा विचार करा. साधेपणा आणि नम्रता ही मोठेपणाची 2 लक्षणं आहेत. नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखून वागणं नव्हे, तर करणं म्हणजे स्वतःला गौण लेखल्यासारखं होईल. मित्रांनो, समंजस आणि दुसऱ्याचा विचार करणारे असे व्हा. इतरांबरोबर वागताना आपण सगळेच काही ना काही चुका करत असतो. काही वेळा इतरांच्या बाबतीत, विशेषतः आपल्या जवळच्या लोकांच्या गरजांबद्दल आपण बेफिकर असतो. अशा वागण्यामुळे नाराजी आणि संतापाची भावना निर्माण होते. अशा तऱ्हेची नाराजी दूर करण्यासाठी समंजसपणा आवश्यक असतो. लोकांचं वागणं आदर्श असतं, म्हणून स्नेहसंबंध निर्माण होत नाहीत. तर समंजसपणा, दुसऱ्याची कदर करण्याची वृत्ती यामुळे ते जुळून येतात. दुसऱ्यांचा विचार करणारे, दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणारे व्हा. त्यामुळे अधिक समाधान लाभेल. दुसऱ्याचा विचार करण्याच्या वृत्तीने आपली प्रतिमा उजळते आणि नाव होतं. या सदिच्छेच्या संपत्तीवर कुठल्याही आपत्तीला तोंड देता येते. त्यासाठी खर्च काहीच येत नाही. दुसऱ्याची पर्वा करणं आणि समंजसपणा यांची भरपाई पैशाने करू पाहणारेही काही लोक असतात. पैशापेक्षाही समंजस असणं फार महत्त्वाचं असतं. इतरांनी आपली पर्वा करावी असं वाटत असेल तर आपणही त्यांची कदर करायला शिकलं पाहिजे. समंजसपणा हा खऱ्या सुसंवादाचा पाया असतो. मनाचा मोठेपणा असावा. मनाचा मोठेपणा हे भावनिक परिपक्वतेचं लक्षण आहे. मनाचा मोठेपणा म्हणजे आपणाहून विचारपूर्वक आणि दुसऱ्याच्या भावना लक्षात घेऊन वागणं. मोठ्या मनाचा माणूस जी जीवनाची समृद्धी अनुभवतो, त्या समृद्धीचा स्वार्थी, आपल्यपोटा माणूस स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करा, कारण स्वार्थीपणाची किंमत चुकवावीच लागते. दुसऱ्यांच्या भावनांबद्दल संवेदनाक्षम राहा. धीरपणे वागा. कोणत्याही नातेसंबंधात खुबीने, शहाणपणाने आणि धोरणीपणाने वागणं फार महत्त्वाचं असतं. दुसऱ्या माणसाच्या भावना न दुखवता आपल्याला जे सांगायचं ते सांगायची क्षमता म्हणजे धोरणीपणा. दयाळूपणा. पैशाने जातिवंत कुत्रा विकत घेता येईल, परंतु त्याला आपलंसं करण्यासाठी त्याच्याशी मायेने वागावं, बोलावं लागेल. दया दाखवण्यात तात्परता हवी. केव्हा उशीर होईल हे सांगता येत नाही.
दयेची, ममतेची भाषा बहिऱ्यांनीही ऐकू येते आणि आंधळ्यांनाही दिसते. एखादा मित्र मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढण्यापेक्षा, त्याच्या समाधीवर फुलं वाहण्यापेक्षा तो हयात असताना त्याच्याशी प्रेमानं वागणं अधिक चांगलं असतं. चांगुलपणाच्या कृतीमुळे माणसाच्या चांगलंच वाईट लागतं. मग ती कृती त्याने स्वतःच केलेली असो व दुसऱ्या कोणी त्यांच्यासाठी केलेली असो. प्रेमळ शब्दांनी जीभ कधीच दुखावत नाही. रोजच्या व्यवहारात सौजन्यपूर्ण वागण्याची सवय लावून घ्या. सौजन्य म्हणजे दुसऱ्याची कदर करून वागणं. एरवी आपल्यासाठी बंद असणारे दरवाजे सुद्धा आपल्या सौजन्यपूर्ण वर्तनाने उघडतात असा अनुभव येतो. फारसा बुद्धिमान नसलेला पण सौजन्यशील माणूस बुद्धिमान पण असभ्य माणसापेक्षा आयुष्यात पुढे जातो. छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठा फरक घडून येतो. तुम्हाला कधी हत्ती चावला आहे का? उत्तर अर्थात उघडच आहे, नाही. तुम्हाला कधी डास चावला आहे का? आपल्यापैकी बहुतेकांना डास चावला आहे. छोट्या छोट्या त्रासदायक गोष्टीच सहनशीलतेच्या परीक्षा घेत असतात. छोटे छोटे अनेक त्याग म्हणजे सौजन्य. चलखनापेक्षा लहान सहान गोष्टींमधील सौजन्यपूर्ण वर्तनच माणसाला अधिक पुढे घेऊन जाते. अंगी रुजलेल्या नैतिक वर्तनानेच सौजन्य हे दर्शन रूपे आहे. यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही, पण लाभ मात्र बरेच होतात. सौजन्यपूर्ण वर्तनासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. आता मी कामात आहे किंवा मला सर्व काही प्राप्त झालं आहे, मला सौजन्याने वागायची आता गरज नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. सभ्यतापूर्ण वर्तन आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीतून व्यक्त करता येतं. अगदी साधं उदाहरण म्हणजे एखाद्या वयोवृद्ध माणसाला किंवा अपंग माणसाला बसायला आपली जागा देणं, हेही सौजन्यच होतं. प्रसन्न स्मितहास्य किंवा आभार मानण्यातूनही सौजन्य व्यक्त होतं. ही लहान अशी गुंतवणूक आहे, पण तिचे फायदे खूप आहेत. यामुळे माणसाची किंमत वाढते. सौजन्यपूर्ण वागण्यासाठी नम्र असावं लागतं. लोक आपल्या चांगल्या गुणांपासून भरकटतात आणि तिरस्करणीय बनतात. ही अगदी दुर्दैवाची बाब आहे. काही लोक अभिमानाने म्हणतात, मी अगदी वाईट वागू शकतो. पण यात खरोखर अभिमान बाळगण्यासारखं काय आहे, असा मला प्रश्न पडतो. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे सभ्यतेचं, सौजन्याचं बी पेरा. त्यातील काही बिया नक्कीच मूळ धरतील आणि लोक माणसात तुमची प्रतिमा उंचावेल. मित्रांनो, अजून एक गोष्ट ती म्हणजे शिष्टाचार. शिष्टाचार आणि सभ्यता हातात हात घालून चालतात. बाहेरच्या लोकांशी शिष्टाचार पाळणे इतकंच आपल्या घरातही शिष्टाचार पाळणं महत्त्वाचं असतं. इतरांचा विचार करण्याची वृत्ती आणि शिष्टाचारांचे पालन यामुळे घरातही प्रेमाचं आणि आपलेपणाचं वातावरण निर्माण होतं. शिष्टाचार उत्तम प्रकारे पाळणं म्हणजे सभ्यता. उद्धट वागणुकीपेक्षा नम्र आणि सभ्य वागणुकीमुळे स्वतःला समाधान लाभते. शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे असतात. शिष्टाचारामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार केला तर बहुसंख्य लोक सभ्यतेने, शिष्टाचाराने का वागत नाहीत, असा मला प्रश्न करतो. उद्धट आणि असभ्य वागणाऱ्या माणसांना अल्पकालीन फायदे मिळू शकतात, पण अशा लोकांशी व्यवहार करण्याचं बहुतेक लोक टाळतात. उद्धट माणसं सर्वांनाच नकोशी वाटतात. सभ्य वागण्याचं शिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवं, तरच मुलं मोठेपणी समंजस आणि सौजन्यशील होतात. सभ्यता एक अंगी बांधली म्हणजे ती आयुष्यभर टिकते. इतरांच्या भावनांना जपण्याची वृत्ती आपली संवेदनक्षमता प्रकट करते. कृपा करून, आभारी आहे आणि मला माफ करा यासारखी वाक्य क्षुल्लक आणि कमी महत्त्वाची वाटतील, पण ते आपल्याला प्रगतीपथावर खूप पुढे नेत असतात. लक्षात ठेवा, मुळात आपले वर्तन शिष्टाचाराला धरून असेल तरच आपल्याला इतरांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळेल. शक्य होईल तिथे शिष्टाचारांचे पालन करावे. सुरुवातीला थोडे अवघड वाटते, पण शिष्टाचार नेहमी हितकारच ठरतात. नम्रता ही माणसाच्या चांगुलपणाची खूण आहे. नम्रतेचंच दुसरं नाव सौजन्य आहे. असं वागण्यासाठी खर्च फार येत नाही, पण त्याचे फायदे खूपच असतात. एखाद्या व्यक्तीच्या सभ्य व विनम्र वर्तनाचे फायदे केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्या व्यक्तीशी संबंधित संस्थेलाही मिळतात. एखादा माणूस विनोद सांगत असताना दुसरा माणूस मध्येच विनोदाचा भाग सांगून स्वतःकडे लक्ष वेधून घेतो आणि सगळ्यांचं हसून झाल्यावर तो विनोद कुठे वाचला ते सांगतो. यातून तो मोठा माहितगार आहे असं त्यातून सिद्ध झालं तरी त्यातून त्याची क्षुद्र वृत्ती दिसते. तसेच त्याच्या ठायी असणारा शिष्टाचाराचा अभावही दिसून येतो. सौजन्यातून तुमचे संस्कार दिसून येतात. सौजन्य आणि शिष्टाचार अंगी नसल्याने अनेक अतिहुशार आणि बुद्धिमान व्यक्तींना यश हुलकावणी देते आणि त्यांचे आयुष्य बर्बाद होते. अशी असंख्य उदाहरणं आहेत. नम्रता आणि सभ्यता ही सुसंस्कृतपणाची लक्षणं आहेत. उद्धटपणा आणि अरेरावी यातून संस्कृतपणाचा अभाव दिसून येतो. म्हणून सर्वांशी आदराने आणि सन्मानाने वागा. दुबळ्या माणसाने आणलेलं ताकदीचं सोंग म्हणजे त्याचा उद्धटपणा. लक्षात ठेवा, विनोदबुद्धी जोपासा. विनोद करण्याची बुद्धी
किती चांगली असली पण समोरच्याला जर त्याचा राग येत असेल तर ती विनोदबुद्धी काही कामाची नाही. स्वतः खूप हसा आणि इतरांना हसवा. तुमच्यात विनोदबुद्धी असेल तर स्वतःच्या वैगुण्यावरही हसण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. विनोदी माणूस सर्वांना आवडतो आणि हवा हवासा वाटतो. काही लोकांना विनोदाचं वावडं असतं. विनोदाकडे पाठ फिरवून ते जगतात. हे काय जगणं म्हणायचं? स्वतःवरही विनोद करून हसायला शिका, कारण असा विनोद कुणालाच दुखवत नाही. आघातातून पुन्हा उठण्याचं बळ विनोदातून मिळतं. हसणं हे नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे. विनोदाने परिस्थितीत बदल करता येत नाही, परंतु त्याने वेदनेही तीव्रता कमी व्हायला मदत होते. मित्रांनो, विनोदात जखमीवर फुंकर काढण्याची शक्ती आहे. प्राणतिक आजारातून माणूस स्वतःला कसं बरं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ॲनाटॉमी ऑफ एन इलनेस या पुस्तकात लेखक डॉक्टर नॉर्मन कजिन्स एका गंभीर आजाराने त्यांना ग्रासलं होतं. त्यांची प्रकृती सुधारण्याची शक्यता केवळ 0.002% होती आणि म्हणजेच जवळपास शून्यच होती. शरीरापेक्षा मनाची शक्ती मोठी असते असं त्यांना कोणीतरी सांगितलं आणि कजिन्सला ते वाटलं आणि त्यांनी सिद्ध करून दाखवायचं ठरवलं. त्यांच्या मनात आले की नकारात्मक किंवा वाईट विचारांनी जर शरीराचं नुकसान करणारी रसायन निर्माण होत असतील तर यांच्या उलटही होत असेल पाहिजे. आनंद आणि हसणं यांसारख्या सकारात्मक भावनांमुळे आपल्या शरीरात आरोग्यकारक रसायन निर्माण होऊ शकतील. हॉस्पिटल सोडून ते एका हॉटेलात राहायला गेले. तिथे त्यांनी विनोदी चित्रपट पाहण्याचा सपाटा लावला आणि आश्चर्य म्हणजे हसण्यातून स्वतःला बरं केलं. अर्थात डॉक्टर औषधोपचार म्हणजे महत्त्वाचे असतातच, परंतु आजारी माणसाची जगण्याची इच्छा सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. विनोदवृत्ती जीवनरक्षक ठरू शकते. शिवाय तिच्यामुळे आयुष्यातील प्रतिकूल परिस्थिती हाताळणं सोपं जातं. एवढं लक्षात ठेवा. म्हणून कायम आनंदी राहा व दुसऱ्यांना हसवत राहा, कारण त्यामुळे भरपूर लोक खूप काही मन मोकळेपणाने बोलत असतात. दुसऱ्यांना टोचून बोलू नका आणि कमी लेखू नका. दुसऱ्याला टोचून बोलणं, कमी लेखणं, त्याचा पान उतारा करणं, त्याच्या मनाला यातना होतील अशी शेरेबाजी करणं, हे सर्व प्रकार कुचकट व शुद्ध वृत्तीच्या लोकांच्या विनोदात आढळतात. दुसऱ्याची टर उडवणारा, टवाळी करणारा विनोद करणं हे शुद्र मनोवृत्तीचं लक्षण आहे. शारीरिक इजा लवकर बिरसली जाते, परंतु अपमानाचा विसर लवकर पडत नाही. जेव्हा कोणी शर्मेने लाल होतो, जेव्हा कुणाचं मन दुखावलं जातं, जेव्हा एखाद्या पवित्र गोष्टीची विटंबना होते, जेव्हा एखाद्याचं वैगुण्य हा चेष्टेचा विषय बनतो, जेव्हा विनोद निर्माण करण्यासाठी वेडेवाकडे चाळे केले जातात, जेव्हा लहान मुलाला रडवलं जातं किंवा सर्वांनाच हास्यात मोकळेपणाने सहभागी होता येत नाही, तेव्हा तो घाणेरडा विनोद समजावा. दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद वाटणाऱ्या विकृत माणसाला जोपर्यंत दुसऱ्याला त्रास होतो तोपर्यंत सर्व गोष्टीत मजा वाटत असते. केवळ मजा म्हणून बेडकांना दगड मारणारी मुलं आपण नेहमीच पाहतो. मुलांच्या दृष्टीनं ती गंमत असते, पण तो बेडूकचा मृत्यू असतो. बेडकाच्या दृष्टीने ती मजा नसते. तुम्ही दुसऱ्याबरोबर हसता का दुसऱ्याला हसवता यावरून तो विनोद चांगला का वाईट आहे हे ठरत असतं. जेव्हा विनोदातून दुसऱ्याची टर उडवली जाते किंवा कुचेष्टा केली जाते, तेव्हा असला विनोद हा चांगल्या वृत्तीने किंवा निरागसतेने केलेला नसतो. दुसऱ्याच्या भावना दुखावणं हे दुष्टपणाचं आहे. दुसऱ्याला कमी लेखण्यात किंवा अपमान करण्यात काही लोकांना मजा वाटते आणि उपरोधिक टोचून बोलल्यामुळे माणसं दुरावतात. म्हणून विनोद हा हलका फुलका, कुणाला न खुपलेसा करावा, म्हणजे कोणी दुखावण्याचा त्यात संभव राहणार नाही. मित्र मिळवण्यासाठी स्वतः एक चांगला मित्र बना. आपण जर चांगले असू तर आपल्याला नक्कीच चांगले मित्र बनणार. आपल्या कामावरचे वरिष्ठ, हाताखालचे कर्मचारी, आपल्याला जीवनाचा जोडीदार, आईवडील, मुले यापैकी प्रत्येक जण परिपूर्ण सर्व गुण संपन्न असावा अशी आपली नेहमीच अपेक्षा असते. परंतु आपणही तितकेच परिपूर्ण असलो पाहिजे हे आपण विसरतो. अनुभवांती असं प्रत्ययाला येतं आणि परिपूर्ण किंवा आदर्श माणूस, आदर्श नोकरी किंवा आदर्श जोडीदार, पती पत्नी असं काही नसतं. आपण जेव्हा परिपूर्णतेचा शोध घेत असतो तेव्हा आपल्या पदरी निराशा येते, कारण आपण एका प्रकारच्या समस्यांच्या बदल्यात दुसऱ्या समस्या घेत असतो. मी परदेशात 20 वर्ष राहिलो आहे असे एक लेखक म्हणतात. येथे घटस्फोटाचे प्रमाण फार मोठे आहे, पण दुसऱ्या वेळी लग्न केल्यावर लोकांना असं आढळून येतं की पहिल्या जोडीदाराच्या वेळी ज्या समस्या होत्या त्या आता नाहीत, तर संपूर्णपणे वेगळ्या समस्या यावेळी आहेत. त्याचप्रमाणे लोक जेव्हा योग्य नोकरीच्या शोधात नोकरी बदलतात किंवा मालक जुन्या नोकराला काढून नवा योग्य नोकर शोधत असतात, तेव्हा जुन्या समस्यांच्या बदल्यात आपण नवीन समस्या घेतल्या आहेत असं त्यांच्या लक्षात येतं. यासाठी समस्यांचा तर्कशुद्ध आढावा घेऊन
त्यांचे पद्धतशीर निराकरण केले पाहिजे. म्हणजे मग घटस्फोट, नोकरीवरून तडकातडकी काढून टाकणं यासारखे टोकाचे प्रकार हे पहिलं पाऊल न ठरता अंतिम कृती ठरेल. आणि मित्रांनो, आता एक गोष्ट आहे ती म्हणजे त्याग. मैत्रीत त्याग असतो. मैत्री आणि स्नेहसंबंध जोडण्यासाठी त्याग, प्रामाणिकपणा आणि परिपक्वतेची आवश्यकता असते. त्याग हा काही जाता जाता होत नसतो, तर तो जाणीवपूर्वक करावा लागतो. स्वार्थीपणामुळे मैत्रीत बाधा येते. नुसत्या ओळखी पाळखी सहज होतात, परंतु खरी मैत्री जुळायला वेळ लागतो आणि तो टिकवण्याला प्रयत्न करावे लागतात. मैत्रीला सत्व परीक्षा द्यावी लागते आणि त्यातून जेव्हा ती टिकून राहते तेव्हा ते अधिक दृढ होते व घट्ट होते. आपण खोटी दिखाऊ नाती ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या मित्राला त्रास व्हावा असं खऱ्या मित्राला कधीच वाटत नाही. खरी मैत्री ही घेण्यापेक्षा अधिक देते आणि प्रतिकूल परिस्थितीही भक्कमपणे टिकून राहते. सुखाचे सोबती. आकाश निरभ्र असताना छत्री देणाऱ्या आणि पाऊस पडायला लागता क्षणीच ती परत घेणाऱ्या त्या गोष्टीतल्या सावकारासारखा सुखाचा सोबती असतो. दोन मित्र जंगलातून प्रवास करत असतात. त्यांना एक अस्वल आडवं आलं. त्यांच्यापैकी एक जण झटकन झाडावर चढला, पण दुसऱ्याला काही झाडावर चढता येईना, म्हणून तो जमिनीवर मेल्यासारखा पडून राहिला. अस्वलाने त्याचे कान हुंगले आणि ते निघून गेलं. झाडावरचा मित्र खाली आला आणि त्याने विचारलं, अस्वलाने तुला काय सांगितलं? तो माणूस उत्तरला, संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास कधीच ठेवू नका. यातून मिळणारा संदेश स्पष्ट आहे. एकमेकांवरचा विश्वास आणि भरोसा हा मैत्रीचा पाया आहे. लोक वेगवेगळ्या कारणांसाठी मैत्री करतात. मैत्रीचे प्रकार पुढील प्रमाणे असतात. सुखाची मैत्री एकमेकांशी असलेले संबंध करमणुकीचे आणि मजेचे असतात, तोपर्यंत ही मैत्री टिकते, म्हणजे सुखाचे सोबती. सोयीची मैत्री. जेव्हा लोक काही विशिष्ट फायद्यासाठी मैत्री करतात तेव्हा त्याला सोयीची किंवा सोयीस्कर मैत्री म्हणता येईल. दुसऱ्या व्यक्तीची उपयुक्तता संपते तेव्हा अशी मैत्री संपते. अशी मैत्री कायमची टिकणारी नसते. खरी मैत्री. अशी मैत्री एकमेकांबद्दलचा आदर आणि कौतुक यावर आधारलेली असते. खरे मित्र मनापासून एकमेकांचं कल्याण चिंतात आणि त्याचप्रमाणे वागतात. जीवनात आपण केलेल्या संस्कृतांची भरपाई म्हणजेच आपल्याला लाभलेले चांगले मित्र असंही म्हणता येईल. आणि अशी चांगुलपणाची देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी चालू राहते. खरी मैत्री चारित्र्य आणि बांधिलकीवर आधारलेली असते. श्रीमंतमुळे मित्र मिळतात. प्रतिकूल परिस्थितीत, संकटात त्यांची पारख होते, नाहीतर ते केवळ सुखाचे सोबती ठरतात. अशा मैत्रीचं वर्णन पुढील कवितेत नक्कीच केलं आहे. तुम्ही कविता ऐका. मित्रांनो, तुम्ही आनंदात असाल तर लोक तुमच्या जवळ येतील. तुम्ही दुःखात असाल तर लोक पाठ फिरवतील आणि जातील. तुमच्या सर्व सुखात त्यांना भागीदार व्हायचं असतं, पण तुमचं दुःख त्यांना नको असतं. तुम्ही आनंदात असाल तर तुम्हाला खूप मित्र मिळतील. तुम्ही दुःखी राहाल तर सगळ्यांचाच तुम्ही गमवाल. तुमचं मधुर मद्य कोणी नाकारणार नाही, परंतु आयुष्याची कडू गोड तुम्हाला एकट्यानेच प्यावे लागतील. खरे मित्र एकमेकांना खऱ्या अर्थाने मदत करतात. ते काही एकमेकांवर उपकार करत नाही. मैत्रीमध्ये अशा गोष्टी आपोआपच घडून येतात. मित्रांनी जर एकमेकांना मदत केली नाही तर ते मैत्रीला जागत नाहीत असं त्यांचा अर्थ होतो. स्नेहसंबंध, मैत्रीचे अनुसंबंध व काही लगेच निर्माण होत नाही. त्यासाठी वेळ जावा लागतो. स्वभावात जर द्वेष, स्वार्थीपणा, अहंकार असेल आणि उद्धट वागणूक असेल तर असे अनुबंध निर्माण होऊ शकत नाहीत. त्यासाठी दयाळू, समंजस आणि स्वार्थत्यागी असावं लागतं. नातेसंबंध कधी गृहीत धरून चालत नाही. एकदा संबंध निर्माण झाले की ते सतत सांभाळावे, जोपासावे लागतात. परिपूर्ण कोणीच नसतं. परिपूर्णतेची किंवा आदर्शाची अपेक्षा ठेवणं म्हणजे नैराश्याला स्वीकारण्याची तयारी ठेवणं. मैत्रीपूर्ण सहकार्य. इतरांच्या सौहार्द सहर्दाशिवाय यश मिळवणं अवघड असतं. प्रयत्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती संतुलित असतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या स्वभावात लवचिकता असते आणि परिस्थितीची जुळवून घेण्याची वृत्ती असते. स्वभावात लवचिकता किंवा खुलेपणा असणं म्हणजे तत्वहीन किंवा लेंचपण वर्तन नव्हे. लवचिकता म्हणजे आलेल्या परिस्थितीचं, प्रसंगाचं योग्य परीक्षण करून योग्य वेळी आवश्यक ते पाऊल उचलणं. स्वभावात लवचिकता असणं म्हणजे तत्व आणि मूल्य यांच्याशी तडजोड करणं नाही. दुसऱ्याविषयी सहानुभूती दाखवा. आपण इतरांच्या बाबतीत करतो ते व्यवहार आणि इतरांनी आपल्या बाबतीत केलेले गैरव्यवहार याचं आपलं मोजमाप वेगळं असतं. दुसऱ्यांच्या जागी आपण स्वतः आहोत अशी कल्पना करून त्याला होणाऱ्या त्रासाचा विचार करणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. दुसऱ्यांच्या भावना जाणणारी माणसं स्वतःला प्रश्न विचारतात, मला जर असं कोणी वागवलं तर मला काय वाटेल? मित्रांनो, एक पिल्लू. एक मुलगा पाळीव प्राण्यांच्या दुकानात एक कुत्र्याचं पिल्लू खरेदी करायला गेला. तिथे 4 पिल्लं एकत्र बसली होती.
त्यांची कित्येक पिल्ले प्रत्येकी $50 इतकी होती. तितकं कोपऱ्यात एकटंच बसलेलं एक पिल्लूही होतं. त्या मुलाने ते पिल्लू त्या बाकीच्या पिल्लांपेक्षा आहे का आणि तेही विकायला आहे का, ते असं एकटंच का बसले असं विचारलं. त्या दुकानदाराने सांगितलं की मित्रांनो, ते पिल्लू त्या बाकीच्या पिल्लांपैकीच आहे, परंतु ते अपंग आहे आणि त्याला विकायला ठेवलेलं नाही. त्या मुलाने त्या पिल्लाला कोणता दोष आहे असं विचारलं. दुकानदाराने सांगितलं, या पिल्लाला जन्मापासून एक पाय नाही. मुलाने विचारलं, या पिल्लाचं तुम्ही काय करणार? याचं उत्तर होतं, त्याला कायमचं झोपवून टाकलं जाईल. मुलाने, त्या पिल्लाशी खेळू का म्हणून विचारलं. दुकानदार म्हणाला, खेळ की. मुलाने कुत्र्याला उचललं आणि कुत्र्याने त्याचे कान चाटले. त्या क्षणी मुलाने ठरवलं, हेच पिल्लू आपण घ्यायचं. दुकानदार म्हणाला, पण ते विकायचं नाहीये. पण त्या मुलाने आग्रहच धरला. शेवटी दुकानदार ते विकायला तयार झाला. मुलाने खिशातून पैसे काढले. दुकानदार त्याला म्हणाला, मला कळत नाही, या पिल्लासाठी तू एवढे पैसे का खर्च करतोयस? याच पैशात तू दुसरं चांगलं पिल्लू घेऊ शकशील. काही न बोलता त्या मुलाने फक्त डाव्या पायावरची पॅन्ट वर केली. मुलाचा अधू पायासाठीचा धातूचा आधार करणारा असणारा त्या पायातील बूट दुकानदाराने पाहिला. दुकानदार म्हणाला, आलं माझ्या लक्षात. ठीक आहे, तू घे पिल्लू. यातून दिसते ती सहानुभूती. मित्रांनो, सहानुभूती आणि समानुभूतीमध्ये काय फरक आहे? सहानुभूती म्हणजे तुझ्या भावना मला समजतात. समानुभूती म्हणजे तुझ्या भावना मला जाणतात. सहानुभूती आणि समानुभूती दोन्ही महत्त्वाच्या आहेत, परंतु दोन्हीमध्ये समानुभूती अधिक महत्त्वाची आहे. ग्राहक, मालक, नोकर आणि कुटुंबीय यांच्याशी आपण समानुभूतीने वागतो, तेव्हा त्यांच्याशी आपले संबंध कसे होतात? अर्थातच ते सुधारतात, अधिक चांगले होतात. त्यामुळे माणसामध्ये सामंजस्य आणि निष्ठा निर्माण होते, मनशांती लाभते आणि उत्पादकता वाढते. एखादी व्यक्ती, एखादा समाज किंवा एखादा देश यांचे मूल्यमापन कसे कराल, त्याचा दर्जा कशावरून ठरवाल, त्याच्यासाठी एक साधा सोपा मार्ग आहे. पुढील प्रकारच्या लोकांशी एखादी व्यक्ती किंवा समाज कसा वागतो त्याचं फक्त निरीक्षण करा. अपंग, वयोवृद्ध, हाताखालचे लोक या 3 प्रकारचीच माणसं लक्षात घेण्याचं कारण आहे. तर या 3 प्रकारची माणसं आपल्या हक्कांसाठी समान पातळीवर उभी राहू शकतात नाही. चांगला माणूस बना. प्रतिज्ञा करा की छोट्यांशी हळुवारपणे, वयोवृद्धांशी अनुकंपने, संघर्ष करणाऱ्यांशी सहानुभूतीने आणि दुबळ्या तसेच प्रसादशील लोकांशी सहनशीलतेने वागेन. कारण आपल्या आयुष्यात यापैकी प्रत्येक परिस्थितीतून आपण कधी ना कधी जात असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण कोणत्या परिस्थितीत आहोत व आपण काय करतोय त्याकडे तुम्ही बारकीने लक्ष दिलं पाहिजे व त्याप्रमाणे तुमची कामगिरी पाहिजे. तशी जर तुम्ही कामगिरी ठेवली आणि तुम्ही त्या पद्धतीने वागले तर तुम्हाला कोणीच काही बोलू शकत नाही व तुमच्या बाजूने भरपूर लोक उभे राहतील. कारण तुम्ही माणुसकीने वागत आहात आणि तुम्ही सर्वांचा विचार करून वागत आहात. त्यामुळे सर्व लोक तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्या विचारांवर ते चालायला लागतील व तुम्हाला मानतील व तुमचे जे काही काम असेल ते नक्कीच ते करतील. असं असतं मित्रांनो. त्यामुळं तुम्ही माणुसकीने वागा आणि सर्व गोष्टी एकदम आनंदाने जगा. म्हणून मित्रांनो, ध्येय उंच असेल की झेप देखील उंचच घ्यावी लागते. कारण तुमचं ध्येय एवढं मोठं आहे तर तुम्हाला झेपही मोठीच घ्यावी लागेल. त्यासाठी झेप छोटी घेतली तर ते आरोग्यदायक ठरणार नाही. संघर्ष वडिलांकडून आणि संस्कार आईकडून शिकावे. बाकी सगळं दुनिया शिकवतेच. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य नक्कीच निर्माण करेल. त्यामुळे विचार तुम्ही जर बदललाच तर तुमचं उद्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी बघा. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरल. एवढं लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पैज लावा आणि पैज ही आयुष्याची लावा व तुमचं आयुष्य पुढे कसं जाईल याचा विचार नक्कीच करा. अडचणीत असताना अडचणींपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. त्यामुळं आपल्याला जे अडचण वाटते ते एखाद्याचं स्वप्न असेल एवढं लक्षात ठेवून आपण काम केलं पाहिजे. काहीतरी उत्तम करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे. एवढं लक्षात ठेवा, ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करावयाची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बोलून चालायचे. अर्थातच हार मानणारे कधीच यशाचं शिखर पार करू शकत नाही. पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवास विरुद्ध झेप घेतात. मित्रांनो, म्हणून तुम्ही आयुष्यात कधीच खचले नाही पाहिजे. तुमच्याकडे किती संकटे आली किंवा किती काही गोष्टी घडल्या
तरी तुम्ही निर्धास्तपणे आणि बेधुंदपणे तुमच्या यशासाठी काम करत राहायचं आहे, तरच तुम्हाला आयुष्यात यश मिळेल. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे तुम्ही जे पुस्तकं वाचलेली असतात ती, आणि दुसरी म्हणजे तुम्हाला कोणती माणसं भेटतात आणि तुम्ही कोणाची संगत धरता. त्याप्रमाणे तुम्हाला भरपूर गोष्टी या अनुभवास मिळत असतात. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. मित्रांनो, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याचे स्वतःहून म्हटलं पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता बाळा. त्यामुळं तेही तुम्हाला बोलले पाहिजेत की भाऊ, तू किती छान खेळलास आणि आयुष्य किती छान जगलास. म्हणून तुम्ही आयुष्य आनंदाने जगा, कसलंही टेन्शन घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारची कोणावर हे करू नका की तू मला हे बोललास, तू मला ते बोललास. त्यामुळे तुमच्यातील वाद निर्माण होत असतात आणि त्यामुळे भरपूर गोष्टी या साध्य होत नसतात आणि तुम्ही आयुष्यात खचून जात असतात. त्यामुळं आपण काय आहोत, आपण या या यशस्वी शिखराकडे कशासाठी चाललो आहोत व आपण एवढे प्रयत्न कशासाठी करत आहोत, त्याची एकदा तुम्ही जाच केली पाहिजे. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर नक्कीच दिसणार आहे. म्हणून तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमचेही नक्कीच चांगले होईल. मित्रांनो, शब्दापेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येतं. म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं की आपण आता शांत राहिलेलं बरं असतं, तर तेव्हा नक्कीच शांत राहा. कारण शांतपणाने तुम्ही भरपूर काही गोष्टी आत्मसात व मिळवू शकता. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल हीच तुमच्या मनात खंत असते की मी होईल की नाही, काय होईल की नाही, पुढे जाऊन काय होईल. याच्यामुळे तुम्ही पहिलेच खचून जात असतात. मित्रांनो, तुम्ही ठामपणे, तुम्ही जर चांगला निर्णय घेतला असेल आयुष्यासाठी, तर ठामपणे निर्धास्तपणे उभे राहा आणि म्हणा, मी जिंकून दाखवीन आणि सगळ्यांना करून दाखवीन. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील, तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. म्हणून कधीच हार मानू नका. तुम्ही कोणत्याही क्षणी सुरुवात करू शकता. मग त्यात वय मर्यादा नसते, काहीच नसते. स्वप्न पाहतच असताना तर मोठं पहा, लहान कशाला. कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात. म्हणजे तुम्ही जर छोटी स्वप्न पाहिली तर तुम्ही कामगिरी व कार्य त्यासाठी छोटेच करणार व तुम्हाला त्याहूनही छोटी गोष्ट मिळेल. पण तुम्ही ध्येय जर मोठे पाहिले तर तुम्हाला छोटे तरी तुमचे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, याची गॅरंटी आहे. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं तर अपमान घ्यायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा उपमान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील व सांगतील की मी अशा अशा मुलाला ओळखतो व तो माझ्या नातेवाईकातील आहे. व तेच माणसं पहिले आपण जेव्हा प्रयत्न करत असतो तेव्हा टीका करत असतात. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, तुमचेही दिवस नक्कीच येतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही नक्कीच पर्याय नाही. म्हणून यशाला पर्याय नाही, कोणालाच पर्याय नाही व तुमचं यश तुम्हाला मिळवूनच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, आपला जन्म होतो तेव्हा आपण रडतो असतो आणि लोक हसत असतात आणि मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. त्यामुळं जीवन तसं जगावं लागेल. तुम्हाला जीवनात भरपूर काही संघर्ष करावा लागेल. मित्रांनो, नाही हा शब्द तुम्हाला ऐकू देत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. म्हणून जिथे तुम्हाला नाही हा शब्द ऐकू आला तिथे सगळे अशक्य होऊन जातं आणि सगळ्या गोष्टी फसून जातात. आणि त्यामुळे सर्व गोष्टींचे पालन करून व सर्व गोष्टी निभावून तुम्ही एकच काम केलं पाहिजे, माणुसकीने वागा आणि आनंदात राहा. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. म्हणून आज तुम्ही काय काम केले ते उद्या तुमच्या भविष्यात चमकणार असतं. काय कणा येईन चांगलूपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी असतो. त्यामुळं थोडा वाईटपणा तुम्ही जर घेतला तर तो स्वाभिमानी तुम्ही ठरून जाल. कर्माला भिणाऱ्या माणसांची जगात अर्थ नाही. कर्मवीरांना जगावं, कर्मभिरूंना मरावं. खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. सुट्टी त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, सिंह भरून जन्माला आले तरी स्वतःला हे राज्य हे स्वतः मिळवावे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाईला म्हणून महत्त्व नसते. म्हणून तुमच्या डरकाईला कोणीच महत्त्व देणार नाही जोपर्यंत तुमच्या गोष्टीमध्ये दम नसणार तोपर्यंत. म्हणून एवढी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही किती पुढे जाल पण भगवंताला विसरू नका. जर भगवंताला विसरला तर तुमचे सगळे कष्ट तुमच्या वाट्याला येतील, एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानुसार कार्य करत राहा. व तुम्हाला जर सामर्थ्य व तुमच्या आतली शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही नामस्मरणात राहिले पाहिजे. तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा आणि पुढे चालत राहा. नामस्मरणात एवढी ताकद आहे
की तुमचे कोणतेही संकट व प्रारब्ध ती नष्ट करू शकते व त्याची तीव्रता कमी करू शकते. मित्रांनो, नामस्मरण हे तुम्ही दररोज केले पाहिजे. व तुम्ही संकटात देवाला म्हणता, देव मला वाचवा, तसं होऊ शकत नाही. तुम्ही दररोज नामस्मरण केले तर स्वामी तुमच्यावर कृपा नक्कीच करतील व तुमच्या संकटांना नक्कीच ते धावून येतील. म्हणून ते म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असं अभयवचन त्यांनी आपल्याला दिलं आहे. त्याचप्रमाणे काम करत असतात आणि आपल्या मागे कायम ते असतात. फक्त आपण त्यांचे नाम आपल्या मुखात घेतले पाहिजे. एवढे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि पुढे काम करत राहा. तुम्हाला यश हे नक्कीच हमखास मिळेल आणि सर्वांसमोर मिळेल व सर्व लोक तुमच्याकडे बघत राहतील की तू असा होता आणि असा कसा झाला. त्यामुळं तुम्ही स्वामींच्या नामात गुंग राहा. लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.